हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करा. मी आज संडे असल्यामुळे लेटच उठली आणि उठल्यानंतर कामं पण हळूहळूच चालू आहेत माझे. अचानक माझी इच्छा झाली की वरती माझ्या सासूंनी टेरेसवर खूप छान छान झाडं लावलेली होती. कमीत कमी 100च्या जवळपास तरी असतील त्यांची झाडं. तर मग म्हटलं चला आज बघूया. काव्याने अधूनमधून आली की ती सांगते की खूप सुंदर सुंदर झाडांना फुलं लागलेली आहेत. सो म्हटलं आज बघावं. मला हे फूल खूप सुंदर वाटलं. त्याच्यासोबत त्याला खूप सुंदर बिया पण लागले होते. हे येलो कलरचं फूल पण छान होतं. गुलाबाचं स्टार्टिंगलाच बघितलं तुम्ही, भरपूरशी फुलं लागलेली होती. काही इंग्लिश वगैरे पण होती. मग खाली आली बघते तर काय थिरिष्का उठलेली होती आणि फोन घेऊन बसलेली होती. तिचे पप्पा झोपलेले होते आणि काव्या पण झोपलेली होती. तर मग म्हटलं तोपर्यंत नाश्ता बनवावा, मग दोघांना पण उठवावं. नाश्ता बनवला. मग आम्ही चौघांनी पण मिळून काव्या उठल्यानंतर, तिचे पप्पा उठल्यानंतर नाश्ता करून घेतला. मग माझ्या हस्बंडला जायचं होतं बाहेर म्हणजे ते त्यांचं जॉब पण चालू असतं, त्यासोबत ते त्यांचे पर्सनल वेल्डिंगचे कामं पण घेतात. सो त्यांना तिकडे ऑर्डर होता, मग तिकडे पण जायचं होतं त्यांना. त्यामुळे मग त्यांची तयारी चालू होती मध्ये मध्ये. मग ते झाल्यानंतर मग मी माझं दुपारचं जेवणाची तयारी केली. जेवण बनवायसाठी सगळ्यात पहिले चपाती कणिक मळवायला घेतली. पूर्ण स्वयंपाक करून घेतला. काव्याची आंघोळ वगैरे केली, सगळं केलं. संडे असला की खूप म्हणजे आळस पण येतो. असं वाटतं सगळं हळूहळू करून घ्यावे कामं. मग सायंकाळची वेळ, थिरिष्काला पण अभ्यासाला बसवते. आजकाल मी काव्या अभ्यासाला बसली की तिला पण असं राहते की मला पण बुक आणि पेन्सिल पाहिजे आहे. सो मी तिच्यासाठी हे कलर्स आणि त्याच्यासोबत ही ड्रॉइंग बुक पण आणलेली आहे. तर मग तिला आज दिलं ड्रॉइंग करायला. काव्या पण आपला अभ्यास घेऊन बसलेली आहे. काव्या अभ्यासाच्या बाबतीत थोडीशी म्हणजे लॉयलच म्हणावं, कारण ती अभ्यास जसा तिचा होमवर्क वगैरे असला की ती स्वतःच घेऊन बसते आणि करते. मला मध्ये मध्ये येऊन विचारते आणि आपला पूर्ण अभ्यास करून घेते. लास्टमध्ये भांडे घासायला घेतली. भांडे घासून जेव्हा लावायला घेतली तर बघा, ही काव्या आणि थिरिष्का भांडी खेळतात आणि त्यामध्ये स्वतःची भांडी खेळलेली पण घासायला आणून टाकतात. ती पण मला